आप मुझे जंजीरों में जकड़ सकते हैं, यातना दे सकते हैं, इस शरीर को नष्ट कर सकते हैं, लेकिन आप कभी मेरे विचारों को कैद नहीं कर सकते। मैं हिंसा का विरोध करता हूं क्योंकि उससे पाया हुआ समाधान बहुत कम वक्त के लिए होता है और उससे पैदा हुई नफरत हमेशा के लिए। अपने आप को खोजने का सबसे अच्छा तरीका है अपने आप को दूसरों की सेवा में खो देना। व्यक्ति अपने विचारों से निर्मित प्राणी है। वो जो सोचता है वही बन जाता है। आप मानवता में विश्वास मत खोइए। मानवता सागर की तरह है। अगर सागर की कुछ बूंदें गंदी हैं तो सागर गंदा नहीं हो जाता। जगामध्ये अहिंसेच्या मार्गाने काम केल्यानंतर सुद्धा सर्वात मोठी क्रांती घडवून आणता येऊ शकते। याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे संपूर्ण भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर आपल्या सत्याग्रह आंदोलन असेल, मोर्चे असतील किंवा उपोषण ह्या सर्वात महत्त्वाच्या चतुसूत्रीच्या कार्यक्रमातून महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या या जोखडातून भारताला स्वतंत्र करून दिलं होतं। नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। मी सचिन गोळीक। महात्मा गांधीजी यांच्याबद्दलची संपूर्ण परीक्षाभिमुख आणि अवांतर इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करतोय। थँक्यू। आणि त्याचबरोबर हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय। महात्मा गांधीजी अहिंसेचे पुजारी म्हटलं जातं। महात्मा गांधीजींना या भारतातील इंग्रजांच्या विरोधामध्ये सर्वात मोठी प्रचंड मोठी चळवळ सुरू करणारे एक महात्मे म्हटलं जातं। आणि अशाच एका महात्म्याला अवांतर माहिती आणि परीक्षाभिमुख माहिती ही सगळी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हा सगळ्यांना। कारण का तर या व्हिडिओमधून तुम्हाला परीक्षेमध्ये आतापर्यंत जेवढी प्रश्न यावरती आलेले आहेत हे सगळे प्रश्न तर कव्हर केलेलेच आहेत। त्याचबरोबर तुम्ही न वाचलेली इन्फॉर्मेशन सुद्धा याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मिळणार आहे। सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, नक्कीच आवडणार आहे, तर शेवटपर्यंत बघा आणि शेवटी लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। तर आपण महात्मा गांधीजी यांच्या प्रवासाला सुरुवात करतोय। त्यांचा जीवन वृत्तांत, त्यांचा जीवनपट हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। तर सुरुवातीला त्यांचं प्रारंभिक जीवन काय आहे, त्यानंतर परदेशामध्ये शिक्षण आणि त्यांची वकिली कशा पद्धतीने सुरू होती, त्याचबरोबर महात्मा गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये कशा कामासाठी आणि कशा निमित्ताने तिथे पालक गेलेले होते, महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणत्या कम्युनिटीसाठी आणि कोणत्या वर्षी काम करत होते, त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा संघर्ष महात्मा गांधीजींनी त्याची पायाभरणी दक्षिण आफ्रिकेत केली आणि यानंतर भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने या लढ्याला सुरुवात केली होती। चंपारण्यापासून गांधीजींनी भारतामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या कामाला सुरुवात केली आणि त्याचबरोबर खेडा असेल किंवा अहमदाबाद किरणी कामगारांचा लढा असेल, त्यानंतर खिलाफत चळवळ आहे 1919 ची मुस्लिम बांधवांसाठी खिलाफत चळवळीला त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं। त्याचबरोबर 1920 मध्ये त्यांनी असहकार चळवळीला सुरुवात केली। हरिजन चळवळ म्हणजेच आपल्याला हरिजन वर्तमानपत्र किंवा हरिजन एक संघटना सुरू केली होती बहुजन मुक्तीसाठी किंवा हरिजनांच्या मुक्तीसाठी। 1932 ला स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह म्हणजे नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारं मीठ याच्यावरती ब्रिटिश सरकार कोणत्या प्रकारचा कर लावू शकत नाही हे गांधीजींनी समजावून सांगितलं होतं। मग दुसरं विश्वयुद्ध असेल, त्याचबरोबर भारत छोडो हे 1942 चं सर्वात मोठं आंदोलन, त्याला देशव्यापी आंदोलन म्हणू शकतो आणि हे आंदोलनाचे प्रवर्तक जनक महात्मा गांधीजी होते। त्याबरोबर देशाचं विभाजन झालं आणि भारत आणि पाकिस्तान असे दोन राष्ट्र बनलेले होते आणि सर्वात शेवटी 1930 मध्ये महात्मा गांधीजींची हत्या। म्हणजे महात्मा गांधीजींच्या या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत गांधीजींची संपूर्ण माहिती हे तुमच्यापर्यंत एक्झाम ओरिएंटेड पोहोचवली जाणार आहे। चला सुरुवात करूया महात्मा गांधीजींच्या वैयक्तिक माहितीला। मग सुरुवात करत असताना सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला माहित असणारी ही माहिती आहे, त्याच्यामुळं ही माहिती तुम्ही परीक्षेमध्ये इनपुट करू शकता आणि इतरांबरोबर चर्चा करत असताना या विषयावरती तुम्ही बोलू शकता। तर 2 ऑक्टोबर 1869 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता। म्हणजेच महात्मा गांधीजी यांच्या जन्मदिवसाला म्हणजे 2 ऑक्टोबरला अहिंसा दिन सुद्धा साजरा केला जातो ह्या संपूर्ण भारत आणि संपूर्ण जगभरामध्ये। नुकताच भारतामध्ये G20 ची एक समिट झाली, बैठक झाली आणि त्याच्यामध्ये जगातील सगळ्याच नेत्यांना
हा सगळ्याच नेत्यांना राजघाटमध्ये राजघाट या ठिकाणी महात्मा गांधीजी यांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हावं लागलं होतं. कारण का तर जगातले सगळेच नेते तिथं नतमस्तक झाले होते. म्हणजे गांधीजींचा छाप किंवा गांधीजींच्या कामाचा प्रभाव हा जगावरती किती होता हे यातून आपल्याला लक्षात येऊन जातं. 2 ऑक्टोबर 1869 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. यांचं पूर्ण नाव मोहनचंद करमचंद गांधी आणि यांचा जन्म हा पोरबंदर, गुजरातमध्ये असणाऱ्या पोरबंदर या ठिकाणी झाला होता. महात्मा गांधीजींचे वडील हे करमचंद हे पहिल्यांदा पोरबंदर या संस्थांचे आणि त्याच्यानंतर राजकोट या संस्थांचे दिवाण या पदावरती कामाला होते. इथे तुमचे प्रश्न बऱ्यापैकी कव्हर होऊन जातात किंवा परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्याबरोबरच 1883 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी आणि 14व्या वर्षाच्या असणाऱ्या कस्तुरबा गांधी यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. महात्मा गांधीजींचं वय होतं 13 वर्ष आणि कस्तुरबा गांधी यांचं वय होतं 14 वर्ष. जनरली सगळेच समाजसुधारक असेल किंवा स्वातंत्र्य चळवळीमधले जेवढे काही महत्वाचे स्वातंत्र्य सेनानी किंवा व्यक्ती होत्या तर ह्या सगळ्यांचे विवाह हे खूप कमी वयामध्ये झालेले होतं. तर हे ऑब्झर्वेशन अंतर्गत निघालेले एक निष्कर्ष सांगता येऊ शकतो. आता महात्मा गांधीजींना 4 मुलं होती. 4 मुलांपैकी हरिलाल गांधी 1888 मध्ये त्यांचा जन्म, मनीलाल गांधी 1892, रामदास गांधी 1897 आणि देवदास गांधी हा 1900 मध्ये यांचा जन्म झाला होता. सर्वात शेवटी महात्मा गांधीजींना अंत्यसंस्काराच्या वेळी अग्नी जर कोणी दिला असेल तर तो देवदास गांधी यांनी दिलेला होता. म्हणूनच ही वैयक्तिक आणि प्राथमिक माहिती महात्मा गांधीजी यांच्याबद्दलची आपण याच्यामध्ये पाहिली. आता परदेशातील शिक्षण हा दुसरा पार्ट आला याच्यामध्ये. तर कुटुंबातील एक मित्र माऊजी दवे यांनी सल्ला दिला की लंडनहून बॅरिस्टर होण्याचा महात्मा गांधीजींना आणि मग बॅरिस्टर होण्याचा प्रवास त्यांचा सुरू झालेला होता. तर बेचरजी स्वामी मोहनदासाला उच्च आणि वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्लंडला पाठवावं हा सल्ला देणारे कोण होते तर बेचरजी स्वामी हे होते. ही नावं तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकतात. त्याचबरोबर 1888 मध्ये म्हणजे त्यांच्या पहिल्या मुलाचा जेव्हा जन्म झालेला होता तर त्याच कालावधीमध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन या ठिकाणी ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी गेले. परंतु सल्ला दिला कशासाठी? वैद्यकीय शिक्षणासाठी. परंतु त्यांनी वैद्यकीय शिक्षण सोडून हे बॅरिस्टर होण्यासाठी इथं युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला, जे कॉलेज लंडन मध्ये होते. आणि त्यावेळेचे बऱ्यापैकी भारतीय नेते जे होते तर हे बार ऍट लॉ करण्यासाठी हे लंडनला जात होते आणि वेगवेगळ्या संस्थांमधून आपली बॅरिस्टर की ही पदवी त्यांनी मिळवून आणलेली होती. त्यानंतर 10 जून 1891 मध्ये ते बॅरिस्टर झाले आणि भारतात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मुंबई या ठिकाणी वकिलीला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर राजकोट या ठिकाणी वकिली करू लागले होते. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट की महात्मा गांधीजी हे टाय कोट आणि सुटाबोटात असल्यामुळं भारतीय लोक किंवा भारतीय व्यक्ती ह्या गांधीजींकडे कोणत्याही प्रकारची केस घेऊन जात नव्हते. म्हणजे सांगायचा अर्थ की महात्मा गांधीजी वकिली व्यवसायामध्ये भारतात हे अपयशी झालेले होते. परंतु त्यांच्या वकिली व्यवसायाला एक युटर्न मिळालेलं होतं. त्याची घटना सांगतो की इथं व्हेजिटेरियन सोसायटीच्या संस्थेत सुद्धा लंडन मध्ये असताना त्यांनी प्रवेश केलेला होता. म्हणजे सुरुवातीला मांसाहारी होते परंतु हे मांसाहार हा मनुष्याचं खाद्य नाही हे महात्मा गांधीजींना माहित होतं आणि त्यांनी त्याच्या प्रसारासाठी इथं लंडन मध्ये असणारी एक व्हेजिटेरियन संस्था जी आहे तर ह्या संस्थेमध्ये गांधीजींनी प्रवेश मिळवला आणि ही संस्था व्हेजिटेरियन होण्यासाठी जनजागृती करते हे गांधीजींना त्यावेळी समजलेलं होतं. म्हणून या संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. या सोसायटीचे बाकी सदस्य हे थिओसॉफिकल सोसायटीचे सदस्य होते. ही थिओसॉफिकल सोसायटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1876 नंतर किंवा 1875 तर नंतर हे ब्लावाटस्की आणि त्यांच्यासोबत असणारे अजून एक रशिया आणि एक अमेरिका तर इथं असणाऱ्या 2 महत्वाच्या व्यक्तींनी थिओसॉफिकल सोसायटी भारतात आणली आणि ॲनी बेजंटद्वारे हा थिओसॉफिकल सोसायटीचा संपूर्ण भारतामध्ये प्रसार आणि प्रचार झालेला होता. तर महात्मा गांधीजी इथं काय करतात तर या व्हेजिटेरियन सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्या सोसायटीमध्ये सगळे सदस्य हे थिओसॉफिकल सोसायटीचे दिसून येतात. लंडनमध्ये शाकाहारी मंडळ सुद्धा महात्मा गांधीजींनी स्थापन केलं होतं. पहिल्यांदा शाकाहारी सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या प्रसारासाठी त्यांनी काय केलं शाकाहारी मंडळाची स्थापना केली. यामध्ये जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर यावरती बऱ्याच वेळा आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. व्हेजिटेरियन सोसायटी असेल किंवा वकिलीची सुरुवात कुठे केलेली दिसून येते आपल्याला. यानंतर आपण सर्वात महत्वाच्या एका सूचनेकडे जातोय की जर तुम्ही राज्यसेवा कंबाईन ह्या 2 परीक्षांचा अभ्यास जर करत असाल तर इतिहासामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची हमी आपल्याला ह्या बॅचेस मधून मी तुम्हाला देतोय आणि याच्या नोट्स सुद्धा PDF ह्या ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहेत. तर कंबाईनची बॅच आहे. ह्या कंबाईनच्या बॅच मध्ये प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 3 वेळा पाहता येतो. 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्र आणि सगळे समाजसुधारक कव्हर केलेले आहेत. ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गोळीक ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. दुसरी महत्वाचं आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आहे. या बॅच मध्ये
सुद्धा सेम 35 पेक्षा जास्त व्हिडिओ 3 वेळा पाहता येतो. 6 महिने व्हॅलिडिटी, पीडीएफ स्वरूपामध्ये मायक्रो नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि मग तुम्हाला तुमचं टार्गेट क्लास 1 क्लास 2 ऑफिसर होण्याचं जर असेल तर तुम्हाला या बॅचेस मधून 15 पैकी 15 प्रश्नांची परिपूर्ण तयारी मी इथं करून घेतोय. तर त्याच्यासाठी फक्त काय करायचं तर दिलेल्या नंबरवरती फोन करा किंवा हिस्ट्री बाय सचिन गोळीक हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला या बॅचेस मिळून जातील. आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिक वरती परत येतोय. दक्षिण आफ्रिकेमध्ये वकिलीला सुरुवात गांधीजींनी कशी केली? मुंबई आणि राजकोट या ठिकाणी वकिली हा व्यवसाय फेल गेल्यानंतर महात्मा गांधीजींनी दुसऱ्या देशामध्ये एक त्यांना संधी मिळाली आणि म्हणून वकिली हा व्यवसाय किंवा वकिली ही त्यांची सक्सेसफुल ठरलेली होती. कशी आपण बघूया. तर 24व्या वर्षी दक्षिण आफ्रिका त्यांनी गाठली होती. प्रिटोरियामधील असणारे भारतीय व्यावसायिक होते आणि त्या भारतीय व्यावसायिकांनी काय केलं, न्यायालयीन सल्लागार म्हणून त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये बोलवलं. आता दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित वकील म्हणून भारतीय समुदायाच्या लोकांच्या नागरी हक्कांसाठी महात्मा गांधीजींनी प्रचंड मोठा संघर्ष सुरू केला. ज्या लोकांना भारतातून इंग्रजांनी कामगार म्हणून किंवा वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने तिथं मदतनीस म्हणून गेले होते तर त्या लोकांवर ते अन्याय अत्याचार खूप मोठा प्रचंड चालू होता. आणि अशाच अवस्थेमध्ये या लोकांच्या संघर्षासाठी महात्मा गांधीजी तिथं हजर राहिले. परंतु मुख्य केस काय होती तर पोरबंदरचे एक व्यापारी होते दादा अब्दुल्ला. ठीक आहे, हे मुस्लिम व्यापारी होते आणि यांनी काय केलं तर दक्षिण आफ्रिकेतील कज्जासाठी गांधीजींची भेट घेतली आणि 1 वर्षाच्या कराराने 1893च्या एप्रिल महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला महात्मा गांधीजींना त्यांनी बोलावलं. आणि गोष्ट काय होती तर 2 भारतीय व्यापारी आणि यांच्यामधली केस होते. त्यातले एक व्यापारी कोण आहे तर दादा अब्दुल्ला. यांच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पुढचा सविस्तर वृत्तांत काय आहे तो आपल्याला इथं बघायचा आहे. तर डरबानचा लक्षावधी व्यापारी म्हणजेच कोण तर दादा अब्दुल्ला आणि प्रिटोरिया येथील एक व्यापारी होते तय्यबजी. हे दोघेही भारतीय होते परंतु तिथं जाऊन त्यांनी व्यापाराच्या माध्यमातून आपलं नाव रोशन केलं आणि संपत्तीनं हे संपन्न झालेले होते. तर ह्या दोघांनी यावरती जवळपास 40,000 पाऊंडाची फिर्याद म्हणजे मानहानीची केस केलेली होती. आणि म्हणून दादा अब्दुल्ला यांनी महात्मा गांधीजी यांना आपला सल्लागार आपला वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेमध्ये बोलवलेलं होतं. आणि ते मूळतः दादा अब्दुल्ला हे राजकोटचे होते. याने गांधीजींनी काय केलं दोघांचंही मन वळवलं आणि कज्जाचा निकाल म्हणजे खटल्याचा निकाल हा सामोपचाराने म्हणजेच इथंच आपल्याला गांधीगिरी ही पहिल्यांदा दिसून येते. हे लक्षात आले असेल तुमच्या सगळ्यांच्या. दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीजी हे 20 वर्षांपेक्षा जास्त वर्ष तिथे राहिलेले होते. म्हणजे टोटल 21 वर्ष तिथं गांधीजी राहिले होते. आणि तिथं राहत असताना वकिलीचा अनुभव तर घेतलाच परंतु अनेक आणि हजारो भारतीय लोकांना एकत्र आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार जो होतो तर याच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजींनी प्रचंड मोठ्या इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष सुरू केलेला आपल्याला दिसून येतो. मग तिथं असणाऱ्या हिंदू मुस्लिम ख्रिस्ती ह्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची अंतकरण आणि मन जिंकायला सुरुवात केली. म्हणजेच गमत अशी झाली होती इथं की एशियाटिक तिथं एक ऍक्ट बनलेला होता. ऍक्ट तो काय होतं की महात्मा गांधीजी यांनी जेव्हा दादा अब्दुल्ला यांची केस जिंकून दिली तर त्यांचा निरोप समारंभ ठेवलेला होता. हे निरोप समारंभाच्या दरम्यानच त्यांना एक पत्र मिळालं. त्या पत्रामध्ये असं होतं की जेवढे तिथं भारतीय लोक आहेत तर या सगळ्या भारतीय लोकांचा मतदानाचा अधिकार ब्रिटिश सरकारने काढून घेतला. सर्वात महत्वाचं की ब्रिटनला ग्रेट ब्रिटन का म्हटलं जातं तर ग्रेट ब्रिटन म्हणजे ब्रिटनकडे जवळपास देशभरातील 64 देशामध्ये त्यांच्या वसाहती होत्या. लक्षात ठेवा 64 देशामध्ये त्यांच्या वसाहती होत्या आणि 64 देशात एवढ्या मोठ्या वसाहती असणं असा एकच देश होता तो म्हणजे ब्रिटन. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर ग्रेट ब्रिटन असं म्हटलं जातं. आणि सर्वात महत्वाचं जसं भारतामध्ये ब्रिटिशांची वसाहत होती तशी सुद्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिटिशांची वसाहत होती आणि तिथंही त्यांचं राज्य होतं. आणि म्हणूनच तिथं असणाऱ्या ब्लॅक म्हणजे भारतीय लोकांवरती त्यांनी मतदानाचा अधिकार नाकारला. मग गांधीजींनी असं ठरवलं की इथं असणारे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन किंवा तिथले जे प्रॉपरची लोक आहेत तर यांच्याबद्दल यांच्या अधिकारांसाठी आपण इथं लढलं पाहिजे. म्हणून केवळ 1 वर्षासाठी गेलेले गांधीजी हे पुढे 20 वर्ष तिथं राहिलेले होते. म्हणजे आपण बघतो की 1915च्या 9 जानेवारीमध्ये ते भारतात आलेले होते. तत्पूर्वी मध्ये आधी 1-2-3 वेळा आलेले होते परंतु कायमचा रामराम ठोकून हे 1915च्या जानेवारीमध्ये भारतात दाखल झालेले होते. तर त्यांच्या प्रवासाबद्दल आपल्याला बघायचं एकदा की अनेक युरोपियन मित्रही मिळवले आणि ब्रिटिश सरकारसारखा सर्वात मोठा शत्रू सुद्धा मिळवला. म्हणजे एका देशाचा माणूस ही अनेक देशामध्ये एका देशाच्या विरोधामध्ये लढतोय हे उदाहरण फक्त महात्मा गांधीजींच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे उदाहरण की भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय त्या लोकांच्या म्हणजे मूळ लोकांच्या अधिकारांसाठी लढणारे महात्मा गांधीजी हे संपूर्ण अखंड देशाचे ब्रिटनचे शत्रू बनले
बनलेले होते. आणि जेव्हा गोलमेज परिषदेसाठी गांधीजी जेव्हा ब्रिटनमध्ये गेले होते तर त्यांना खास बघण्यासाठी एवढा प्रचंड मोठा जमाव हा तिथं दिसून येतो. हा मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहेच. तर आपण सविस्तर माहिती बघतोय. दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रसिद्ध सेनापती होते आणि सत्ताधारी होते जनरल स्मट्स. आणि यांच्याबरोबर यांनी काय केलं, गांधीजींना अनेक वेळा सत्याग्रह करतात, संग्राम करतात आणि म्हणूनच काय केलं, त्यांना अटक सुद्धा केली होती. आणि त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांची सोडवणूक करण्यासाठी नामदार गोखले हे दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेले होते. तत्पूर्वी त्यावेळी त्यांनी काय केलं तर नेटाळ म्हटलं जातं, नाटाळ, ट्रान्सवाल आणि ऑरेंज फ्री ह्या 3 राज्यामध्ये, ऑरेंज फ्री स्टेट ह्या 3 स्वतंत्र राज्यामध्ये हिंदी लोकांची स्थिती ही भारतातील अस्पृश्यांपेक्षाही वाईट आहे हे महात्मा गांधीजींना समजलं. आणि तिथं अन्यायाने अत्याचार करणारा कोण होता तर ब्रिटिशांचा एक प्रसिद्ध सेनापती सत्ताधारी हे जनरल स्मट्स होते. यांनीच गांधीजींना सांगितलं की इथून चालते व्हा, नसेल तर तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल. परंतु गांधीजींनी कोणत्याही प्रकारचं तिथं भिकेला किंवा त्यांच्या धमकीला भीक दिलेली नव्हती. आणि गांधीजींनी भारतीय लोकांच्या अधिकारांसाठी आणि तिथं मूळ असणाऱ्या लोकांच्या अधिकारांसाठी आपलं जंग पछाडलेलं दिसून येतं. आता तिथं हिंदी मजूर जे होते किंवा हिंदू मजूर जे होते तर या मजुरांना कराराने तिथं मोठ्या संख्येने घेऊन गेलं जात होतं. परंतु परतीच्या वेळी त्यांचा पासपोर्ट किंवा त्यांना भारतात पाठवलं जात नव्हतं. ही गोष्ट भारतीय लोकांसाठी खूप अन्यायकारक होती आणि भारतीय लोकांच्या मूळ अधिकारावरती खूप सर्वात मोठी ही गुलामगिरी लादली जात होती. आणि तिथं भारतीय लोक जे गेली होते तर ह्या सगळ्या भारतीय लोकांना कुली असं म्हटलं जात होतं. कुली म्हणजे आता भारतामध्ये रेल्वे स्टेशनवरती आपलं साहित्य किंवा लगेज इकडून तिकडे घेऊन जाणारे किंवा मदत करणारे, काही पैसे घेऊन बदल्यामध्ये मदत करणारे कुली. म्हणजेच तिथं भारतीय लोक जेवढे कामगार म्हणून जात होते त्या सगळ्यांना त्या भारतीय जमातीला कुली या नावाने ओळखलं जात होतं. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हिंदी लोकांच्या जे भारतीय लोक आहेत तर या लोकांच्या काही सवलती काढून घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर अपमानकारक काही बिल सुद्धा मांडलेले होते. आणि हे 1894 मध्ये जेव्हा याचा खटला पूर्णत्वास आलेला होता दादू अब्दुल्ला यांचा, तर त्यावेळीच त्यांनी अपमानजनक बिल मांडलं होतं. हे अपमानजनक बिलामध्ये दुय्यम वागणूक असेल, मतदानाचा अधिकार आणि सार्वजनिक भाषणं एकत्र येणं आणि मंडळ स्थापन करणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बॅन केलेल्या होत्या. म्हणून गांधीजींनी ठरवलं की आपल्याला भारतीय लोकांच्या उद्धारासाठी इथं थांबलं पाहिजे. हा अन्यायकारी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक लढा तिथं दिला पाहिजे. म्हणून गांधीजींचा सर्वात महत्वाचा की 3 राज्यातल्या लोकांवरती सर्वात महत्वाचा कब्जा होता. म्हणजेच नेटाळ असेल, नाताळ, ट्रान्सवाल आणि ऑरेंज फ्री स्टेट ह्या 3 राज्यावरती महात्मा गांधीजींचा प्रभाव हळूहळू पडू लागला होता. आता त्याच ठिकाणी 1894 मध्ये महात्मा गांधीजींनी नाटाळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. यावरती अनेक वेळा राज्यसेवा कंबाईंड किंवा एमपीएससी कडून बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि यावरती भविष्यामध्ये सुद्धा एखादा प्रश्न बनू शकतो. तर याला नेटाळ किंवा नाटाळ असंही म्हटलं जातं. या प्रांताचं नाव आहे. नाटाळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि ही स्थापना करत असतानाच त्यांनी इंडियन ओपिनियन नावाचं हे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केलं. हे साप्ताहिक होतं, यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि हे दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेलं वर्तमानपत्र होतं. आता याच दरम्यान बोर युद्ध सुरू झालं. म्हणजेच काय तर ब्रिटनचं एक युद्ध सुरू झालं आणि ह्या युद्धामध्ये गांधीजींनी हिंदू लोकांची जवळजवळ एक शुश्रूषा पथक सुरू केलं. ते 1000 लोकसंख्येचं होतं. त्याच्यामध्ये सगळे भारतीय लोक होते आणि या भारतीय लोकांनी काय केलं होतं तर गोऱ्या जखमी सैनिकांची सेवा करायची आणि अशा पद्धतीनं जखमी सैनिक यांची सेवा करून आपण त्यांच्या प्रती किंवा त्यांची एक सहानुभूतीची भावना आपल्या प्रती आपण वळवून घेऊ शकतो, हा गांधीजींचा हेतू होता. म्हणजे भारतीय लोकांना सुख सोयी सुविधा आणि अपमानजनक अटी किंवा ऍक्ट जे लावलेले आहेत तर बाजूला काढले जातील याच्यासाठी गांधीजींनी बोर युद्धामध्ये 1900च्या तर या गोऱ्या सैनिकांच्या जखम्या भरण्याचं काम केलेलं होतं. परंतु इंग्रज सरकारला याचं काहीही देणं घेणं नव्हतं. तर या बोर युद्धानंतर महात्मा गांधीजींनी काय केलं तर 1903च्या दरम्यान, हे 1900च्या दरम्यानचं युद्ध आहे, तर 3 मध्ये गांधीजींनी भारताला भेट दिली आणि भारताला भेट दिल्यानंतर बंगालमध्ये काय केलं तर 1903च्या दरम्यान जो दिल्ली दरबार भरवलेला होता, दिल्ली दरबार, ठीक आहे, बंगालला व्हिजिट केली, त्याच्यानंतर दिल्ली दरबारला, तर त्या दिल्ली दरबारामध्ये जेव्हा राजाला सम्राट ही पदवी बहाल करायची असते, दिल्ली दरबार 3 आहेत, 1877, 1903, 1911चा. आणि यावेळी जेव्हा दिल्ली दरबारामध्ये गांधीजी गेले होते तर त्यावेळी भारतीय सगळे राजे महाराजे संस्थानिक ह्या अंगावरती कोणत्याही प्रकारचं आभूषण घालून आलेले नव्हते. आता ही घटना आहे 1903ची दिल्ली दरबाराची. आणि त्याच्यानंतर 1916 मध्ये जेव्हा बनारस विश्वविद्यापीठाच्या स्थापनेच्या दरम्यान सगळे राजे महाराजे हे अंगावरती प्रचंड मोठं सोनं घालून आले होते. त्यावेळी गांधीजींनी 15 मिनिटाच्या भाषणामध्ये बनारसची दुर्गंधी
म्हणजे तिथं असणारी खराब गहाण किंवा कचरा, आणि त्याचबरोबर राजांनी जे मळवलेलं सोनं आहे तर याच्यावरती गांधीजींनी अगदी फायरिंग करायला सुरुवात केली. तर ह्या दोन घटना आपल्याला सांगता येऊ शकतात. यानंतर आपण जातोया 1903 मध्ये गांधीजी हे परत दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले, कारण का तर राहिलेलं अधुरं काम त्यांना पूर्ण करायचं होतं. 1912 मध्ये स्मर्ट्सनी गांधीजींना तिथे गेल्यानंतर परत अटक केली आणि अटकेच्या निषेधार्थाने सुटका करण्यासाठी गोपाळकृष्ण गोखले जे आहे तर यांनी स्मर्ट्सने काय केलं, काळा कायदा रद्द करावा म्हणून दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी तिथं सत्याग्रह सुरू केला किंवा प्रचंड मोठं आंदोलन सुरू केलं. याच दरम्यान स्मर्ट्सने गांधीजींना अटक केली. याच्या निषेधार्थ आणि सोडवण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी भारतातील प्रचंड मोठ्या ताकदीचे नेते जे भाषणबाजीमध्ये सर्वात महत्वाचे होते आणि समाजसुधारकांच्या लिस्टमध्ये अग्रस्थानी असे गोपाळकृष्ण गोखले, की भारतातील अनेक महत्वाच्या स्वतंत्र सैनिकांचे किंवा स्वतंत्र व्यक्तींचे, स्वतंत्र लढ्यातील महत्वाच्या हिरोंचे हे गुरु बनलेले, यांनी काय केलं, दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले आणि महात्मा गांधीजींच्या सुटकेचा त्यांनी तंतोतंत प्रयत्न केला. म्हणजे महात्मा गांधीजींना 1912 नंतर सोडण्यात आलेलं होतं. मग महत्वाचं की गोखले यांनी महात्मा गांधीजींनी गोखले यांना आपला राजकीय गुरु मानलेलं होतं. तर यावरती आयोगाचा प्रश्न विचारला गेलेला आहे, विचारला जाऊ शकतो. 18 डिसेंबर 1913 मध्ये स्मर्ट्सने महात्मा गांधीजींना मुक्त केलं, बंदमुक्त केलं. त्यानंतर डरबान शहराजवळ 40 हेक्टर जमीन घेतली आणि जमीन घेऊन तिथं महात्मा गांधीजींनी एक आश्रम सुरू केला. त्याचं नाव आहे फिनिक्स आश्रम. त्याला आज गांधीजी आश्रम किंवा गांधी आश्रम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हा आश्रम 1900 कधीचा आहे, 13च्या दरम्यानचा आहे, डरबानच्या शहराजवळचा आहे. यावरती तुम्हाला आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. आता तिथूनच त्यांनी इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक सुद्धा नंतर काय करायला लागले, तर प्रिंट करून साप्ताहिक तिथं आपले विचार जनतेप्रती मांडू लागले. तुमचे अधिकार काय आहेत, इंग्रज सरकार कसा अन्याय करतं, हे सगळ्या गोष्टी इथं महात्मा गांधीजी त्यांना सांगू लागले होते. आता इथं जो चार्ट दिलेला आहे तर हा चार्ट गुरु आणि शिष्य यांच्या बरोबर एक क्रम दाखवलेला आहे. तर रानडे यांना गोखले गुरु मानत होते. सर्वात महत्वाचं, रानडे यांना गोखले गुरु मानत होते आणि रानडे यांना लोकमान्य टिळक जे आहे तर हे फक्त आपला सल्लागार मानत होते. सर्वात महत्वाचं आहे. परंतु दुसरी महत्वाची गोष्ट की गोखले यांना मोहम्मद अली जिना, सरोजिनी नायडू, महात्मा गांधीजी आणि त्याचबरोबर ॲलन ह्यूम म्हणजे A.O. ह्यूम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महासचिव आणि संस्थापक सदस्य किंवा संस्थापक, तर ॲलन ह्यूम सुद्धा हे गोखले यांना आपले राजकीय गुरु मानत होते. यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतं, म्हणून याला लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करून ठेवा. तर लोकमान्य टिळक हे रानडे यांना सल्लागार मानत होते. ठीक आहे, ही सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तुमच्या परीक्षेसाठी किंवा तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. सर्वात महत्वाची सूचना की हिस्ट्री बाय सचिन गुळी या ऍप्लिकेशन मध्ये किंवा हे ऍप्लिकेशन आहे यामध्ये तुम्हाला सगळ्या बॅचेस तुम्हाला दिसून येतील. जर तुम्हाला इतिहास समजत नसेल, बॅच कोणी लावायचे असते, जर तुम्हाला इतिहास समजत नाही, तुमचे मार्क वारंवार कमी येतात, तुम्हाला इतिहासातला घटनाक्रम अवघड जातो किंवा इतिहासातल्या घटना कळतच नाहीत किंवा ते समजून घेणं तुमच्याकडून होतच नाही किंवा तुमचे मार्क नेहमी आणि वारंवार कमी होत जातात आणि इतिहास हा बोरिंग वाटतो, अशा सगळ्यांनी इतिहासाची बॅच करायला पाहिजे. कारण का तर तुम्हाला इतिहास सुरुवातीपासून शेवटपर्यंत शिकवला जातो, तो पद्धतशीरपणे, मग त्याचा योग्य क्रमही लावला जातो आणि तुम्हाला इतिहास सोपा करून सगळा स्टोरी टाइप शिकवला जातो. हे सगळ्या बॅचेस आहेत. त्याच्यामध्ये कंबाईन पूर्व आहे, राज्यसेवा आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक, संपूर्ण इतिहास, फाउंडेशन आहे, फॅक्टवाली बॅच घेतोय आपण, डिपार्टमेंट PSI, आयोगाच्या प्रश्नपत्रिका, राज्यसेवा पूर्व आहे, स्टेट बोर्ड, NCERT, राज्यसेवा ऑप्शनल आहे, वन डे रिव्हिजन बॅचेस आहेत, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, त्याचबरोबर ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये दिसून येतील. तर ह्या सगळ्या तुम्ही हरकत नाही जर तुम्हाला इतिहास अवघड जात असेल, मार्क येत नसतील तर. भारतीय स्वतंत्र लढ्याचा संघर्ष हा 1916 पासून 1945 पर्यंत गांधीजींचा प्रवास कसा होता यामध्ये आपल्याला इथं बघायचं आहे. तर 9 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधीजी हे भारतामध्ये दाखल झाले. 9 जानेवारी 1915. आता या दिवसाला काय म्हटलं जातं, तर भारतामध्ये प्रवासी दिन साजरा केला जातो आणि भारतामध्ये म्हणजेच NRI जे लोक आहेत तर यांचा सत्कार समारंभ सुद्धा असतो. तर प्रवासी दिन 9 जानेवारीला साजरा केला जातो. आणि दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम ठोकून महात्मा गांधीजी हे भारतात दाखल झालेले होते. 1915 मध्ये नामदार गोखले यांनी त्यांना सांगितलं की सार्वजनिक चळवळीत येण्याच्या अगोदर तुम्ही संपूर्ण भारतातील परिस्थिती समजून घ्या. या टॉपिक वरती, या लाईन वरती बऱ्याच वेळा आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे. तर गोखले यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भारत भ्रमंती करा आणि भारत भ्रमंती करून झाल्यानंतर तुम्ही काय करा, तर संपूर्ण भारताची परिस्थिती, लोकांची परिस्थिती काय आहे ही एकदा समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठा आंदोलन लढा उभा करू शकता. मग सार्वजनिक चळवळीत न येता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या. हे गोखले
यांना सांगितलं होतं आणि यावरती तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की गांधीजींना खालीलपैकी उपदेश कोणी दिलेला होता, तर नामदार गोखले यांनी दिलेला होता. कारण का, तर हे नामदार गोखले महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते, हे ऑलरेडी अगोदर सांगितलं होतं. 4 फेब्रुवारी 1916 ची गोष्ट आहे. हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना समारंभ होता आणि याच्यामध्ये पंडित मदन मोहन मालवीय होते, महात्मा गांधीजी आणि बेजंट होते आणि त्याचबरोबर भारतातील सर्वात महत्वाचे काही संस्थानिक सुद्धा हजर होते. महात्मा गांधीजींनी संपूर्ण बनारस मध्ये पहिल्यांदा चक्कर मारली. त्यांना घाणीचं साम्राज्य दिसलं, कचरा दिसला सर्वत्र. आणि मग जेव्हा महात्मा गांधीजींना बोलण्याची वेळ आली तर त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा बनारस मधल्या कचऱ्यावरती बोलले. इथं घाणीचं साम्राज्य आहे. दुसरा पॉइंट त्यांनी ओपन केला की संपूर्ण भारत एवढ्या गरिबीमध्ये आहे, अन्याय आणि अत्याचाराची हे अखंडित मालिका श्रृंखला सुरू आहे इंग्रजांकडून, आणि तरी सुद्धा इथले राजे, इथले संस्थापक किंवा इथं असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, संस्थानिक आहेत, तर हे सगळी एवढी मोठं सोनं घालताय, म्हणजे तुम्हाला लाज वाटत नाही का? अशा शब्दामध्ये गांधीजी जेव्हा बोलत होते तर त्यावेळी तिथं असणारे संस्थानिक हे एक एक करून पाठीमागच्या बाजूने किंवा दरवाजाने निघू लागले. त्यावेळी पंडित मदन मोहन मालवीय हे सगळ्या संस्थानिकांना समजून सांगत होते की तुम्ही या परत. परंतु इथं ॲनी बेजंट यांनी सांगितलं, मिस्टर गांधी स्टॉप युअर सेशन, किंवा तुमचं भाषण थांबवा. परंतु गांधीजींनी भाषण थांबवेपर्यंत सगळे राजे हे तिथून परांगता झाले होते किंवा निघून गेले होते. तर ही 1916 ची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, विश्व हिंदू किंवा हिंदू विश्व विद्यापीठाच्या या समारंभाच्या दरम्यानची महात्मा गांधीजींनी हरिद्वारचे गुरुकुल आणि शांतिनिकेतन यांना सुद्धा भेटी दिलेल्या होत्या. ह्या शांतिनिकेतन म्हणजे रवींद्रनाथ टागोर, ह्या रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनला सध्या युनेस्कोनं एक वेगळाच दर्जा दिलेला आहे. हा तुमच्या करंट अफेअर्स वाला क्वेश्चन आहे, तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. हरिद्वारचे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद जे आहेत तर यांची भेट झाली आणि महात्मा गांधीजींचा पहिल्यांदा उल्लेख महात्मा म्हणून जर कोणी केला असेल तर तो पहिल्यांदा आचार्य श्रद्धानंद स्वामी यांनी केलेला आहे. यावर आयोग मात्र प्रश्न विचारतं आणि हा तुम्हाला कंप्लीट पाठ करून ठेवायचं, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर गांधीजींना पहिल्यांदाच हा महत्वाचा प्रयोग अहमदाबाद या ठिकाणी साबरमती आश्रम किंवा साबरमती नदीच्या किनाऱ्यावरती 25 मे 1915 मध्ये आयोग प्रश्न इथं विचारतं. तर त्यांनी आश्रम सुरू केला. त्याला साबरमती आश्रम सुद्धा म्हटलं जातं, त्याला गांधी आश्रम असंही म्हटलं जातं आणि त्याला सत्याग्रहाश्रम असं सुद्धा म्हटलं जातं. कारण बरेच सत्याग्रह महात्मा गांधीजींनी ह्या आश्रमामधून योजना बनवल्या. हे अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या होते किंवा ब्रिटिशांच्या अन्यायाच्या विरोधामध्ये आपल्याला दिसून येतात. तर हा सत्याग्रहाश्रम, यावर तुम्हाला आयोग प्रश्न विचारतं. याची तारखेवरती प्रश्न एकदा विचारले आहे, म्हणून ही कन्सेप्ट, ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. आता आश्रम बघूया आपण की टोटल किती आश्रम सुरू केले होते आणि महात्मा गांधीजींचा कोणत्या आश्रमाबरोबर कशा पद्धतीने संबंध आलेला दिसून येतो. तर 1915 मध्ये महात्मा गांधीजींनी सत्याग्रह आश्रम किंवा साबरमती हा पहिला आश्रम सुरू केलेला नव्हता. तर पहिला आश्रम 1915 मध्ये त्यांनी कोचरबा आश्रम नावाने सुरू केला. यानंतर 25 मे 1915 मध्ये हे साबरमती नदीच्या काठावरती त्यांनी सत्याग्रहाश्रमाची म्हणजेच कोणत्या, तर साबरमती आश्रमाची स्थापना केली. यानंतर यामध्ये विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, संगीत तज्ञ खरे गुरुजी असतील, गोपाळराव खाळे, महादेवभाई देसाई, जे.बी. कृपलानी, किशोरलाल मसरूवाला, प्यारेलाल इत्यादी गांधीजींचे अनुयायी हे सत्याग्रहाश्रमामध्ये त्यांचे शेवटपर्यंतचे अनुयायी होते. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात हे नंतर वर्ध्याच्या आश्रमामध्ये गेले होते. परंतु 1935 पर्यंत किंवा 1934 पर्यंत महात्मा गांधीजी हे सत्याग्रहाश्रमामध्येच वास्तव्यास होते. आणि जेव्हा दांडी यात्रा सुरू झाली तर दांडी यात्रा सुरू झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की जोपर्यंत भारताला स्वतंत्र मिळणार नाही तोपर्यंत ह्या साबरमती आश्रमामध्ये मी पाय ठेवणार नाही, हे गांधीजींचं वक्तव्य होतं. यानंतर आपण दरबान शहराजवळ 40 एकर जमीन घेतली आणि तिथे फिनिक्स आश्रमाची स्थापना केली. हे आपण 1913च्या दरम्यान बघितलेलं होतं ऑलरेडी. तिथूनच त्यांनी इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक वर्तमानपत्र नंतर प्रिंट करायला सुरुवात केली होती. 1913 मध्ये त्यांनी जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेचं प्रसिद्ध शहर आहे, हे एक मेट्रो सिटी आहे, जवळपास 440 हेक्टर जागेमध्ये त्यांनी टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना केली. ह्या टॉलस्टॉय आश्रमाला आज गांधी आश्रम म्हणून ओळखले जातात आणि यावरती तुमचा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1936 मध्ये वर्धा या ठिकाणी सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली आणि ऍक्च्युली हे सेवाग्राम आश्रमामध्ये जागा कोणी दिली असेल
तर ही जागा सेठ जमनालाल बजाज यांनी दिली होती। हे सेठ जमनालाल बजाज म्हणजे महात्मा गांधीजींचे मानस सुपुत्र होते। हे पण लक्षात ठेवा, हे मानस सुपुत्र होते आणि आज आपण बजाजचे प्रोडक्ट सगळे जे बघतो तर हेच बजाज आहेत आणि यांच्याच अर्थातच हेच बजाज म्हणजे त्यांचे मानस पुत्र आणि यांनी ह्या आश्रमासाठी जागा दिली। इथं वर्धा या ठिकाणी आश्रम का घेऊन आले होते, तर इथं जेव्हा हा दांडी यात्रा सुरू झाली होती त्यांनी स्वतंत्र मिळेपर्यंत या आश्रमात परत येणार नाही असं सांगितलं। मग जवळपास कुठेतरी आश्रम पाहिजे होता मध्यवर्ती ठिकाणी, म्हणून त्यांनी विदर्भाच्या वर्धा या ठिकाणची त्यांनी निवड केलेली आपल्याला दिसून येते। पुढे आपण बघतोय महात्मा गांधीजींनी 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह सुरू केला। तो यशस्वी झाला। तोपर्यंत पटेल यांचे गांधीजींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, परंतु चंपारण्य यशस्वी झाल्यानंतर गांधीजींचे फॅन झाले वल्लभभाई पटेल आणि म्हणून प्रत्येक आश्रमामध्ये, प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक कामामध्ये पटेल हे गांधीजींबरोबर काम करत होते। तर बघूया अहमदाबाद हा सक्सेस झाल्यानंतर 1918 मध्ये हा प्लेगचा बोनस जास्त मिळावा याच्यासाठी गिरणी कामगारांसाठी लढा सुरू केला। त्याचबरोबर 1918 मध्ये खेडा, गुजरातच्या खेडा या तालुक्यामध्ये असणाऱ्या या शेतकऱ्यावरती ओला दुष्काळादरम्यान इंग्रजांनी जे अन्याय केला होता तर त्याच्यावरती खिलाफत आंदोलन सुरू झालं। 1919 ला मुस्लिम बांधवांना मदत केली आणि 1920 मध्ये असहकार चळवळ म्हणजे ब्रिटिशांबरोबर कोणत्याही प्रकारची तुम्ही मदत किंवा सहकार्य हे ठेवायचं नाही हे गांधीजींनी या ठिकाणी या चळवळीमध्ये सुरू केलेलं होतं। त्यानंतर गोलमेज परिषदा हे 1930 पासून 1932 पर्यंत जे सुरू झाल्या तर ह्या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या होत्या। महात्मा गांधीजी ही दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये हजर होते, परंतु काही कारणास्तव ते कॉन्फरन्स मधून माघार घेतली आणि परत आल्यानंतर परत एकदा सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींनी सुरू केलेली दिसून येते। गांधी आयर्विन करार आहे 1931 5 मार्च 1931 चा आणि ह्या गांधी आयर्विन करारानंतरच हे दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये हजर झाले होते। त्याचबरोबर इथं 1932 च्या 16 ऑगस्ट 1932 मध्ये तेव्हा जातीय निवाडा मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला। तर त्यावेळी महात्मा गांधीजींनी इथं दलितांना मतदारसंघ, स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना दलितांनी, आंबेडकरांनी सोडावी आणि राखीव जागेवरती शिफ्ट व्हावं याच्यासाठी महात्मा गांधीजींनी आमरण उपोषण केलं आणि आमरण उपोषण केल्यानंतर 24 सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करार झाला आणि पुणे करारानंतर त्यांनी बहुजनांसाठी म्हणजेच हरिजन समाजाच्या विकासासाठी काम करायला सुरुवात केली। तशी सुरुवात त्यांनी पूर्वी अगोदर केलेली दिसून येते। मग हरिजनांची चळवळ ही 1932 पासून सुरू झाली, परंतु त्याचं फलनिष्पत्ती किंवा सक्सेस किती झालं हे मात्र गांधीजींचं चरित्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं। 1930 मध्ये अल्टिमेट पूर्ण झाला तरी स्वतंत्र किंवा स्वराज्य देत नाही, म्हणून गांधीजींनी 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली। ती चळवळ 1934 पर्यंत सुरू होती आणि छोडो भारत आंदोलन अखिल भारतीय स्तरावरचं 1942 मध्ये गांधीजींनी सुरू केलं। त्याचा परिणाम म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वतंत्र भारत होत असतानाच 2 राष्ट्र बनले होते, एक पाकिस्तान आणि दुसरं भारत, म्हणजे 2 राष्ट्रपिता बनले होते, एक मोहम्मद अली जिना आणि दुसरे महात्मा गांधीजी होते। तर महात्मा गांधीजींचं एक संघटनात्मक किंवा व्यूहात्मक किंवा एक चळवळीचं महत्वाचं काम हे सगळ्यात महत्वाचे ह्या कन्सेप्ट मधून आपलं क्लिअर होऊन जातं। तरी सुद्धा सविस्तर माहिती आपल्याला पुढे बघायचीच आहे। एक छोटीशी सूचना, इतिहासाच्या सगळ्या बॅचेस आपल्या हिस्ट्री बाय सचिन गुळी या ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहेत आणि तुम्ही सगळेजण ह्या इतिहास जर अवघड जात असेल किंवा तुम्हाला कन्सेप्ट कळत नसेल तर सगळ्या बॅचेस ह्या ऍप्लिकेशन मध्ये आहेत। आणि सर्वात महत्वाचं आहे की मी एक इतिहासकार आहे, मी एक संशोधक आहे आणि त्या निमित्ताने इतिहासामध्ये किंवा आयोगाकडून जेवढे काही क्वेश्चन्स कव्हर होतात किंवा येतात तर त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या विद्यापीठ असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच पुस्तकांचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवतोय। या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये इनपुट करायचा आहे। आय होप्स तुम्हाला 15 पैकी सगळेच क्वेश्चन हे माझी बॅच करणाऱ्या मुलांना विचारायचं की तिथं कव्हर होतात 100%, आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये एंट्री करायची आहे। विशेषतः याच्यामध्ये फ्री मध्ये पीडीएफ सुद्धा दिलेले आहेत, त्याही तुम्ही घेऊ शकता। आपण पुढे बघतोय वर्तमानपत्र आणि महात्मा गांधीजी। तर 1919 पासून त्यांनी सत्याग्रही या संपादकीय नावाखाली सत्याग्रह नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं होतं, म्हणजे एक साप्ताहिक सुरू केलं होतं। त्याचबरोबर 1919 मध्ये यंग इंडिया हे इंग्रजीमध्ये वर्तमानपत्र सुरू केलं आणि दुसरं नवजीवन हे गुजराती भाषेमध्ये त्यांनी नियतकालिक सुरू केलेलं दिसून येतं। म्हणजे महात्मा गांधीजी यांनी किती वर्तमानपत्राबरोबर जोडले होते तर हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं। तर सगळी वर्तमानपत्र एकत्र करायचे, हे व्हिडिओ संपत
सोबत आहे तोपर्यंत किंवा संपल्यानंतर. त्यानंतर 11 फेब्रुवारी 1933 मध्ये त्यांनी हरिजन हे वर्तमानपत्र इंग्रजी भाषेमध्ये साप्ताहिक या स्वरूपामध्ये सुरू केलं. तर सर्वात महत्वाचं की वर्तमानपत्र कोणत्या भाषेमध्ये होतं. बघा प्रश्न कुठे विचारला जातो, कोणत्या भाषेमध्ये होतं, कोणत्या वर्षी सुरू केलं होतं किंवा कोणत्या ठिकाणावरून सुरू केलं होतं आणि विशेषतः ह्या वर्तमानपत्राचं नाव काय आहे यावरती तुमचे आयोगाकडून बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जाऊ शकतात, विचारलेले आहेत. म्हणून याला थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर इतर काही महत्वाचा कंटेंट आपण महात्मा गांधीजी यांच्या जीवनाशी संबंधित असणार आपण इथं पाहणार आहोत. आय होप्स महात्मा गांधीजींना कोणीच इथपर्यंत शिकवत नाही किंवा महात्मा गांधीजींची माहिती कोणीच लक्षात ठेवत नाही. जशा पद्धतीने आपण जर तुलना केली, महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा त्यांच्यासारखे अजून काही समाजसुधारक असतील, तर यांची माहिती आपण जसं आपल्यामध्ये लक्षात ठेवतो किंवा आपल्याला माहित असते, तर तशी माहिती महात्मा गांधीजींची मात्र आपण लक्षात ठेवत नाही. परंतु आयोग पण हुशार आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये गांधीजींशिवाय प्रश्नही टाकत नाही. म्हणून गांधीजी एवढे महत्वाचे आहेत की काही ठिकाणी असं म्हटलं जातं मजबुरी का नाम गांधी, असं नाही, मजबूती का नाम गांधी आहे. आणि म्हणूनच जगातील सगळेच लोक, जगातील सगळेच महान नेते हे राजघाटवरती येऊन माथा टेकून जातात, अहिंसेच्या ह्या पुजाऱ्यांच्या पुढे माथा टेकून नतमस्तक होऊन जातात. कारण का, तर गांधीजींचा जलवाच तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लक्षात ठेवा, गांधीजींबद्दलची इतर काही महत्वाची माहिती जी तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेली असेल चांगली गोष्ट आहे, नसेल तर परीक्षाभिमुख आहे आणि अवांतर सुद्धा आहे, हे तुम्ही लिहून ठेवा किंवा याची पीडीएफ मी तुम्हाला अवेलेबल करून देतो आपल्या हिस्ट्री फॉर ऑल. म्हणजे हा चॅनल जर जॉईन केला नसेल, इतिहासातला सर्वात मोठा चॅनल आहे महाराष्ट्रातला एक शिक्षक या नात्याने. हिस्ट्री फॉर ऑल हा चॅनल जॉईन करून ठेवा. याच्यावरती सगळ्या पीडीएफ, सगळी माहिती, ऍक्च्युअली हा इतिहासाचा विश्वकोश बनवलेला आहे. तुम्ही जे सर्च कराल ते तुम्हाला मिळून जातं. एक राईट डॉट असतो, त्याच्यावरती तुम्ही सर्च केला की इतिहासाची सगळी आणि इत्याभूत माहिती तुम्हाला मिळून जाते. तर 1944 ची गोष्ट आहे. भले ही त्याच्यापूर्वीची मी गोष्ट सांगतो की 1938 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस हे बनलेले होते. परंतु 1939 मध्ये सुद्धा सुभाषचंद्र बोस या काँग्रेसचे अध्यक्ष बनले आणि पटाभी सीतारामय्या या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये किंवा अध्यक्षीय अधिवेशनाच्या निवडणुकीमध्ये महात्मा गांधीजींच्या या व्यक्तीचा पराभव झाला. गांधीजींनी तो स्वतःचा पराभव झाला असं गृहीत धरलं आणि आपण काँग्रेस सोडतोय असं सांगितलं. सगळ्याच काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा 1939चं अधिवेशन भरलेलं होतं तर त्यावेळी सुभाषचंद्र बोस हे स्ट्रेचरवरून आले होते आणि हे एवढे आजारी होते तरी सुद्धा ते स्ट्रेचरवरून आले. कोणत्याही काँग्रेसच्या व्यक्तीने सुभाषचंद्र बोस यांना भाव दिलेला नव्हता किंवा काहीही विचारलेलं नव्हतं. शेवटी सुभाषचंद्र बोस यांनी विचार केला की जर इथं मला विचारतच नसतील आणि गांधीजींना जर वाईट वाटत असेल तर मग मी काँग्रेस सोडलेली बरी. आणि म्हणूनच 1939 मध्येच ऑल इंडिया त्यांनी आपला एक पक्ष सुरू केला. ठीक आहे, आणि तो पक्ष जो सुरू केला होता तर त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सर्वात मोठं काम करायला सुरुवात केली. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक. ठीक आहे, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, त्याला आपण फॉरवर्ड ब्लॉक या नावाने ओळखतो फक्त. मग त्याच्यावरती एक वाघ आहे आणि भारताचा ध्वज आहे, भारताच्या ध्वजावरती वाघाचं चिन्ह आहे. ठीक आहे, तर फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि 1939 नंतर मग ते भारताचा कलकत्ता तिथं नजर कैदेत होते. त्याच्यानंतर दिल्ली, काबूल, अफगाणिस्तान, कंदाहार मार्गे मॉस्को, रशिया आणि त्याच्यानंतर ते हिटलरला भेटायला जर्मनी आणि सबमरीनच्या माध्यमातून जपान, नंतर सिंगापूर आणि नंतर भारतावरती आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून त्यांनी अटॅक करायला सुरुवात केली. हा सुभाष बाबूंचा प्रवास होता. परंतु सर्वात महत्वाचं की सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांपैकी महात्मा गांधीजींनी कोणाला निवडलं असेल तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना निवडलेलं होतं. दुसरं एक सर्वात महत्वाचं उदाहरण, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू, तर या दोघांपैकी कोणाला निवडलं असेल तर त्यांनी परत एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच निवडलेलं होतं. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाहोरचे 1929 तर इथं नेहरूच बनले होते. आणि इथं भारताचे पहिले प्राईम मिनिस्टर हे नेहरूंचं कोणत्याही प्रांतातून नॉमिनेशन आलं नसताना सुद्धा आणि पंडित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावापुढे सगळ्यात जास्त मतं असताना सुद्धा महात्मा गांधीजींनी काय केलं होतं तर आपल्या सर्वात जवळच्या मित्राचा म्हणजे 6 वर्षाने मोठे 6 वर्षाने लहान असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा मित्राचा बळी घेतला असे बऱ्याच लेखकांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच नेहरूंना जवळ करून हे सगळ्या घटना आपल्याला दिसून येतात. तर आपण बघतो इथं 1942 सुभाषचंद्र बोस यांनी रंगून या ठिकाणावरून महात्मा गांधीजींच्या नावाने एक प्रसिद्ध केलेलं प्रसारण होतं आणि त्या प्रसारणामध्ये राष्ट्रपिता असं म्हणून त्यांना संबोधलेलं होतं. लक्षात ठेवा, 39 पासून दोघांमध्ये प्रचंड मोठे वैचारिक संबंध, वैचारिक दुरावा होता. परंतु
महत्वाची गोष्ट आहे की हिटलर आणि यांचा नाझिझम असणारा जो पक्ष आहे, हिटलर आणि यांचा नाझिझम जो आहे, नाझिझम आणि फेसिझम या दोघांना जवळ करणारे सुभाषचंद्र बोस हे हिटलरला काय पाहिजे होतं तर हिंसक कारवाया. हिटलर हा हिंसक वृत्तीचा व्यक्ती होता आणि जगावरती त्यांनी दुसरं जागतिक महायुद्ध लादलेलं होतं. मग महात्मा गांधीजी अहिंसेला सोडून हिंसक वृत्तीच्या माणसाला आणि विचारसरणीला आपल्या जवळ कसं करतील. आणि म्हणूनच इथं हिटलरच्या समांतर वागणुकीचा किंवा हिटलरच्या समांतर भूमिका घेणारा सुभाषचंद्र बोस यांना मात्र शेवटपर्यंत महात्मा गांधीजींनी आपलंसं केलेलं नव्हतं. लक्षात ठेवा की वाट चुकलेलं पोर असं सुभाष बाबूंना गांधीजींनी म्हटलेलं होतं. कारण का तर ते अगदी क्रांतिकारी बनलेले होते. म्हणजेच असं म्हटलं जातं की क्रांतिकारी बनणं म्हणजे एक वेगळ्या वळणावरती गेलं, परंतु हे क्रांतिकारी बनले होते भारताला स्वतंत्र बनवण्यामध्ये. लक्षात ठेवा. आणि म्हणूनच तरी सुद्धा एकमेकांचा रिस्पेक्ट हा प्रचंड करत होते. सर्वात महत्वाचं सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या फौजा बनवलेल्या होत्या, तर त्या फौजांची नावं काय होती किंवा त्या पलटणी बनवल्या होत्या, तर पलटणीची नावं काय होती ब्रिगेडियर, तर नेहरू ब्रिगेडियर, त्याच्याबरोबरच महात्मा गांधीजी म्हणजे गांधी ब्रिगेडियर आणि पटेल ब्रिगेडियर हे ब्रिगेडियर किंवा ह्या पलटणी बनवलेल्या होत्या. ह्या पलटणी का तर ह्या रिस्पेक्ट होता ह्या महत्वाच्या व्यक्तींचा. त्यांना माहित होतं की मी भारताच्या बाहेरून इंटरनॅशनल लेवलवरून जर भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर भारताच्या आतमध्ये राहून भारताला स्वतंत्र करण्यासाठी हे महत्वाचे लीडर्स काम करतात आणि म्हणून त्यांनी आपल्याला रिस्पेक्ट आपल्याला इथे एकमेकांप्रतीचा दिसून येतो. 1917 मध्ये महात्मा गांधीजींना बापू ही पदवी मिळालेली होती. चंपारण्य सत्याग्रह हे मोतीहारी या ठिकाणी झालेला. तिथं असणारे राजकुमार शुक्ल यांच्या सांगण्यावरून गांधीजी चंपारण्य या ठिकाणी गेले, परंतु गांधीजींचा उल्लेख बापू म्हणून कोणी केला असेल तर तो संत राऊत नावाचे एक व्यक्ती होते. आणि हे व्यक्ती कोण होते तर तिथले शेतकरी होते आणि जमीनदार होते राजकुमार शुक्ल यांनी ब्रिटिश मळेवाल्यांच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजींना तिथे यायला सांगितलेलं होतं. पण सर्वात महत्वाची गोष्ट की गांधीजींना इथं बापू ही पदवी कोणी दिली यावरती जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर संत राऊत असं तुम्हाला लिहावं लागणार आहे. 2 ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिन साजरा केला जातो. जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि महात्मा गांधीजी हे सर्वात महत्वाचे व्यक्ती आहेत की ज्यांचे पुतळे हे आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे जगभरामध्ये पसरलेले आहेत आणि विथ रिस्पेक्ट किंवा एक आदरपूर्वक जागतिक अहिंसा दिन साजरा केला जातो. जागतिक अहिंसा दिन म्हणजे असं म्हटलं जातं की अहिंसेचे पुजारी किंवा शांतता आणि 2 हात वर करून तुम्ही लाखो लोकांना शांत करू शकता, परंतु 2 हात करून तुम्ही 4 लोकांबरोबर भांडण करून ते भांडण मिटवू शकत नाही. याचं सांगणारे पहिले जगातील पहिले शांततेचे अग्रदूत हे सिद्धार्थ गौतम बुद्ध होते आणि याच्यानंतर अहिंसेचं तत्व पाळणारे महात्मा गांधीजी होते. म्हणजे भारतामध्ये अहिंसेचे सर्वात महत्वाचे पुजारी सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि दुसरे महात्मा गांधीजी होते. आणि महात्मा गांधीजींच्या अहिंसा या तत्वालाच धरून जगामध्ये न्यूक्लिअरचे तत्व बनवलेलं होतं की जगाच्या शांततेसाठी भारताचं न्यूक्लिअर तत्व आहे किंवा ते फिलॉसॉफी आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना गुरुदेव ही पदवी दिली. रवींद्रनाथ टागोर यांना गांधीजींनी गुरुदेव ही पदवी दिलेली होती. त्यानंतर अमेरिकेच्या टाइम मॅगझिनने किंवा मासिकाने महात्मा गांधीजींना 1930 मध्ये मॅन ऑफ द इयर या पुरस्काराने सुद्धा गौरवलेलं होतं. दुसरं महत्वाचं त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये 10 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या किंवा लोक उपस्थित होती. कदाचित ही अतिशयोक्ती वाटत असली तर अतिशयोक्ती वगैरे काही नाही, तर हे काही रेफरन्सेस वापरलेले आहेत तर त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. कदाचित अतिशयोक्ती असू शकते, सांगता येत नाही, परंतु त्यांची शवविच्छेदन ही जी भारताच्या इतिहासातील यात्रा होती ही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी शवविच्छेदन यात्रा होती. हे पण लक्षात ठेवा. स्टीव्ह जॉब्स जे आहेत ऍपल, ज्यांना स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करायचं असेल तर त्यांनी स्टीव्ह जॉब्स यांचं आत्मचरित्र वाचलं पाहिजे. 1975 मध्ये ते भारतात आले होते आणि त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तो भाग वेगळा होता. परंतु स्टीव्ह जॉब्स म्हणजे ऍपल कंपनीचे सीईओ जे होते किंवा फाउंडर होते, तर महात्मा गांधीजींना आपला आयडॉल मानून त्यांच्यासारखा गोल आकाराचा चष्मा हे स्टीव्ह जॉब्स वापरत होते. भारतामध्ये असं व्यक्ती किंवा कोणता स्टुडंट वापरत असेल तर तो अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला मिळून जाईल. यानंतर आपण बघतोय की पत्रकार महात्मा गांधीजींबरोबर जेव्हा संवाद साधत होते तर त्यावेळी ते हिंदीमध्ये बोलत होते की मेरा देश अब आजाद हो गया. आता मी फक्त हिंदीमध्येच बोलू शकतो असं महात्मा गांधीजींनी त्या पत्रकाराला सांगितलं होतं. कारण का तर माझा देश आता स्वतंत्र होत आहे. यानंतर पुढे महत्वाचं आहे की महात्मा गांधीजींना शांतता किंवा अहिंसेचे पुजारी म्हणता, मग नोबेल पारितोषिक शांततेचं काम मिळालेलं नाही, तर याच्या पाठीमागची बरीच मोठी कारणं होती. परंतु सर्वात महत्वाचं की असंही म्हणता येणार नाही की मिळालेलंच नव्हतं, तर नोबेल कमिटीने
नोबेल कमिटीकडे महात्मा गांधीजींचा प्रस्ताव हा 5 वेळा गेलेला होता, म्हणजेच 5 वेळा पुरस्कारासाठी नामांकित झालेले होते. आणि सर्वात महत्वाचं की 1948 मध्ये जेव्हा महात्मा गांधीजींना नोबेल पारितोषिक जाहीर झालं किंवा त्यांना द्यायचं ठरलं, तर त्याच वर्षी त्यांचा मृत्यू झालेला होता, त्याच वर्षी त्यांचा असॅसिनेट किंवा खून झालेला होता. म्हणून मृत्योत्तर एखाद्या व्यक्तीला किंवा मरणोत्तर व्यक्तीला पुरस्कार दिला जात नाही, म्हणून तो पुरस्कार त्यावर्षी नोबेल प्राइज कमिटीने किंवा नोबेल या समितीने, नोबेल प्राइज पुरस्कार देणाऱ्या समितीने तो त्या वर्षीचा पुरस्कार कोणालाही दिलेला नव्हता, ही गोष्ट लक्षात ठेवा. 1948 मध्ये पुरस्कार मिळण्यापूर्वीच महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली आणि म्हणून नोबेल समितीने त्या वर्षी हा पुरस्कार कोणत्याही व्यक्तीला दिलेला नव्हता. 1931 मध्ये प्रथमच रेडिओवरून भाषण करत असताना महात्मा गांधीजींचे पहिले शब्द होते रेडिओवरून की क्या मुझे इस माइक्रोफोन के अंदर बोलना पडेगा. हे गांधीजींचे पहिले त्यावेळेचे शब्द होते, तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. महात्मा गांधीजींनी गुजराती भाषेमध्ये त्यांचं आत्मचरित्र हे पहिल्यांदा लिहिलं होतं, हे तुम्हाला परीक्षेला विचारेल. त्यानंतर सर्वत्र वेळेवरती जायला आवडत होते आणि महात्मा गांधीजी स्वतः इतरांना वेळ पाळा हेही ठणकावून सांगत होते. सर्वात महत्वाचं वाक्य मला खूप आवडतं की स्वतः करू शकता किंवा स्वतःच्या गरजेचं जेवढं काम आहे तर हे स्वतःच केलं पाहिजे, महात्मा गांधीजी सांगत होते. म्हणूनच वर्धाच्या सेवाग्राम आश्रमामध्ये झाडू मारताना सुद्धा महात्मा गांधीजी तुम्हाला दिसून येतात. यानंतर महात्मा गांधींनी 4 खंडामध्ये आणि 12 देशामध्ये लोकांच्या नागरिक आणि मूलभूत आणि नैसर्गिक हक्कांसाठी काम केलेलं होतं आणि असं काम करणारे हे जगातील एकमेव नेते होते महात्मा गांधीजी. म्हणूनच आज गांधीजींच्या विचारांना हे आज संपूर्ण जग पोचतंय. म्हणजेच गांधीजी मरत नाहीत. गांधीजींनी सांगितलं होतं गांधी मरेल परंतु गांधीवाद आणि गांधीजींचे विचार ह्या जगातून कधीच नष्ट होणार नाही. ते गांधीजींचं वाक्य आजही तुम्हाला अजरामर करून ठेवतं. पुढे गांधीजी दररोज 18 किलोमीटर चालत होते. एक घटना आठवते मला, जेव्हा 1930 साल उजाडले होतं आणि सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू होती तर त्यावेळी रोजचा प्रवास होता 24 किलोमीटरचा. परंतु गांधीजींच्या पायाला छाले पडले, रेषा पडल्या, भेगा पडल्या होत्या आणि त्यांच्या सहकार्याने अनुयायांनी सांगितले गांधीजींना की तुम्ही आता तुमच्यासोबत दिलेला जो घोडा आहे किंवा टांगा आहे किंवा बैलगाडी तर याच्यामध्ये बसा, म्हणजे तुमची तब्येत ठीक राहील. आणि गांधीजींना सविनय कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान हे चालतील जवळपास 284 किलोमीटरचं अंतर, म्हणजे 384 किलोमीटरच्या अंतरापेक्षा जास्त, तर ही एवढं अंतर चालतील म्हणून तब्येत खराब होईल म्हणून त्यांना एक सोबत घोडा दिला होता. गांधीजी कधीच त्या घोड्यामध्ये, टांग्यामध्ये किंवा बैलगाडीमध्ये बसलेले नव्हते. तर महात्मा गांधीजी हे दिवसाला 18 किलोमीटर चालवत होते. मला असं वाटतं की आपलं हृदय हे दिवसभर आणि रात्रभर म्हणजे 24 तास आपल्यासाठी धडकतंय, तर आपण किमान त्याच्यासाठी 30 मिनिट तरी दिवसाचे चाललं पाहिजे. हे शास्त्र सांगतंय, सायन्स सांगतंय. सायन्सचे शिक्षक तुम्हाला खूप चांगलं सांगतील की हृदयाची काळजी कशी घ्यायची आपल्या आणि इतरांच्या पण. ठीक आहे. यानंतर महात्मा गांधीजींना काँग्रेस पक्ष संपवायचा होता. कधी? जेव्हा भारत स्वतंत्र झालेला होता तर त्यावेळी त्यांना काँग्रेस पक्ष संपवायचा होता आणि जनसंघाची सुरुवात करायची होती. परंतु नेहरू आणि पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांनी काय केलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पासून फारकत न घेता तो काँग्रेस पक्ष आहे असंच ठेवलेला होता. त्यानंतर महात्मा गांधीजींनी डर्बन, प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग या ठिकाणी फुटबॉल क्लबची स्थापना केलेली होती. हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आता ह्या फुटबॉल क्लबची स्थापना करण्यापाठीमागचा उद्देश काय होता तर गांधीजींना ब्रिटिशांच्या या खेळाडूंबरोबर भारतीय खेळाडूंना किंवा तिथे असणाऱ्या बऱ्याच लोकांना त्यांच्या बरोबर खेळवायला लावायचं होतं. आता गांधीजींनी टॉलस्टॉय, आईन्स्टाईन आणि हिटलर यासारख्या महान व्यक्तींबरोबर आपला व्यवहार ठेवलेला होता. म्हणून कधीही लक्षात ठेवा की आपलं राहणं, बोलणं, वागणं आणि आपण कोणाला फॉलो करतो तर हे एका उच्च विद्या विभूषित असावं. भलेही शिक्षण नसलं तर त्याची फिलॉसॉफी, त्याचे विचार, त्याचे आचार हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असले पाहिजेत. आणि अशा व्यक्तीबरोबर आपला जेव्हा आचार, विचार आणि देवाणघेवाण होते किंवा बोलणं, बसणं, उठणं होतं आणि बोलणं होतं तर अशा व्यक्तींकडून आपल्याला भरपूर शिकायला मिळतं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की इथं आईन्स्टाईन, हिटलर आणि टॉलस्टॉय ह्या सगळ्या व्यक्तींबरोबर गांधीजी जर वागत असतील, बोलत असतील, व्यवहार ठेवत असतील, मग गांधीजींची फिलॉसॉफी आणि त्यांचा स्टेटस काय दर्जाचा असू शकतो तुमच्या कल्पना नाही करू शकत. रस्किनच्या अनटू धिस लास्ट ह्या पुस्तकातून त्यांनी प्रेरणा घेतलेली होती. महात्मा गांधीजींना प्रेरणा कुठून मिळाली तर रस्किनचं पुस्तक होतं अनटू धिस लास्ट आणि या पुस्तकाचं त्यांनी सर्वज्ञ म्हणून एक पुस्तक बनवलं, ते गुजराती भाषेमध्ये रूपांतर केलेलं होतं. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. 1908 मध्ये लंडनहून दक्षिण आफ्रिकेत परत जात असताना हिंद स्वराज्य हे पुस्तक प्रश्नोत्तराच्या रूपामध्ये महात्मा गांधीजींनी लिखाण केलेलं होतं. 4 फेब्रुवारी 1916 मध्ये हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना दिन, मी अगोदरच याची डिटेल सांगितली होती.
व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग होते आणि बेजंट हिंदी महाराजे होते आणि त्याचबरोबर डॉक्टर कानुगो सुद्धा होते. आणि तिथं झालेला तमाशा, तिथं झालेली बेइज्जती, हे राजे लोकांची महात्मा गांधीजींनी खडसावलेलं, हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी अगोदरच सांगितलेलं होतं. व्हाईसरॉय वेवेल जे होते तर ह्यांनी सांगितलं, हे म्हणत होते की गांधीजी शब्दाचे पक्के नाहीत. हे व्हाईसरॉय वेवेल यांचं मत होतं. आता वेवेलला कोणत्या कन्सेप्ट मुळे वाटलं असं हे मात्र नक्की सांगता येणार नाही. आपण पाहतोय की करा किंवा मरा हा 1942 मध्ये दिलेला नारा होता. 1942च्या छोडो भारत आंदोलनाच्या दरम्यान महादेव देसाई हे महात्मा गांधीजींचे चिटणीस होते. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. भारत सरकारने पाकिस्तानचे 55 कोटी रुपये परत करावे असं महात्मा गांधीजींचं मत होतं. म्हणजे जेव्हा नथुराम गोडसे यांना एक यांना हत्या करणारा व्यक्ती किंवा आरोपी म्हणून जेव्हा कटघऱ्यामध्ये उभा केलं होतं, तर त्यावेळी नथुराम गोडसे यांनी पाकिस्तानला म्हणजे हजारो हिंदू लोकांच्या कत्तलीचे जबाबदार असणारे गांधीजी म्हणून मी त्यांना मारला आणि त्याचबरोबर विनाकारण पाकिस्तानला एवढे पैसे द्यावे लागतात आणि याला जबाबदार असणारे महात्मा गांधीजी. आणि 1935च्या भारत शासन कायद्यानुसार बॉम्बे प्रांतातून सिंध प्रांत वेगळा केला आणि हजारो हिंदू लोकांची त्यावेळी पहिल्यांदा कत्तल झाली, तर याला जबाबदार फक्त गांधीजी आहेत असं अनेक उदाहरणं दिली आणि त्यावेळी सांगितले की म्हणून गांधीजींची हत्या मला करणं भाग होतं. तर हे नथुराम गोडसेंच्या वेळी काँग्रेस संपवायची होती 47 मध्ये. त्यावेळी त्यांना लोकसेवक संघामध्ये त्यांना योजना होती. लोकसेवक संघ नावाचा पक्ष बनवावा आणि नवीन पक्ष, नवीन राजकारण, नवीन लोक परत एकदा सुरू करतील आणि जेवढ्या लोकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदत केलेली सगळ्यांनी आता रिटायर व्हायचं आणि नव्या पिढीला आता संधी द्यायची, हे गांधीजींचं त्यावेळेचं मत होतं. अल्बर्ट आईन्स्टाईन यांना ही वार्ता कळाली. कोणती? महात्मा गांधीजी यांची वार्ता कळाली. तर त्यावेळी त्यांना सांगितलेलं होतं, त्यांनी उद्गार काढले होते असा महान माणूस या भूतलावरती वावरत आहे, याचं मला मात्र आश्चर्य वाटतंय. हे अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. अल्बर्ट आईन्स्टाईन यांना आपण E=mc² या सिद्धांतासाठी आपण ओळखतो. त्याचबरोबर अल्बर्ट आईन्स्टाईन यांना 1936 मध्ये त्रावणकोरचा राजा, मी IMP फॅक्ट मध्ये सांगितलेलं आहे, तर त्रावणकोर मध्ये एका विद्यापीठाचे तर इथं कुलगुरू होण्यासाठी त्यांना आमंत्रण केलं होतं आणि त्यांना महिन्याचा पगार हा 6000 रुपये मिळेल असं सुद्धा सांगितलं होतं. त्यांचं पत्र आलं नाही किंवा त्यांचा रिस्पॉन्स आला नाही, म्हणजे ते आईन्स्टाईन यांनी काहीच दिलेलं नव्हतं. तर त्यांच्याकडे सत्य आणि अहिंसा अशी सर्वात महत्वाची 2 शस्त्र होते आणि आपल्या सत्याग्रह असेल, आंदोलन असेल, मोर्चा असेल, उपोषण असेल, तर ह्या चतुसूत्रीच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती. गांधी नेहमी म्हणायचे की बुरा मत देखो, बुरा मत सुनो आणि बुरा मत कहो. महात्मा गांधीजींची 3 माकडं हा तुम्हाला जागोजागी दिसून येतात की कोणतंही वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट कोणाला बोलू नका. सर्वात महत्वाचे की माणसाचंही तत्व असंच असलं पाहिजे की आपल्याकडून कोणी दुखावलं नाही पाहिजे, आपल्याकडून कोणाला दुःख नाही झालं पाहिजे आणि कोणाकडून आपल्याला दुःख नाही झालं पाहिजे, असं आपलं वर्तवणूक असायला पाहिजे. रस्किनचं अनटू दिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजीवरती प्रभाव पडला होता. रवींद्रनाथ टागोर हे गांधीजींचे समकालीन होते आणि गांधीजींबरोबर त्यांची अनेक वेळा भेट झालेली होती. मग शांती निकेतनमध्ये असो किंवा पुण्यामध्ये जेव्हा एरोडा करार होत होता, तर त्यावेळी संत्र्याचा ज्यूस हा रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना पाजलेला होता. त्यानंतर गांधी टोपी 1930 मध्ये सोलापूरमध्ये जेव्हा सत्याग्रह सुरू होता, तर त्यावेळी गांधी टोपी खूप प्रसिद्ध होती आणि इंग्रज सरकार ज्या ठिकाणी गांधी टोपी घातलेला माणूस दिसतो, तर त्या ठिकाणी खूप मोठी काठी आणि त्याला हुक लावून घेतला होता. जर तो माणूस आपल्या अगदी कक्षेच्या बाहेर असेल तर ती काठीने त्याची टोपी बाहेर काढून टाकली जात होती. म्हणजे एवढ्या टोपीचा तिरस्कार ह्या इंग्रजांना होत होता. पत्नी कस्तुरबा गांधी यांना ते सर्वजण म्हणजे सगळीच लोक बा या नावाने ओळखत होते. त्यानंतर गांधीजी वेळ पाळत होते, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. महात्मा गांधीजींनी टोटल आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 17 उपोषण केली होती आणि सर्वात जास्त दिवस चाललेलं उपोषण म्हणजे 21 दिवसांचं होतं. महात्मा गांधीजींचा डाएट प्लॅन हा खूप स्ट्रॉंग होता आणि याचे सर्वात महत्वाचे एक समर्थक जे होते तर सुभाषचंद्र बोस हे समर्थक होते. महात्मा गांधीजींची तब्येत खूपच कमी होती, मांसाहार करत नव्हते आणि तब्येत बिघडत होती. तर त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की मला मांसाहार करा, नसेल तर प्रोटीन वाला काहीतरी खा, नसेल तर दूध तरी प्या. त्याने सांगितलं मला दूधही आवडत नाही. पण एक गंमत सांगतो तुम्हाला, मी फोटो ऑलरेडी पाठीमागे दाखवलेला आहे की महात्मा गांधीजींच्या त्या सेवाग्राम आश्रमामध्ये काही शेळ्या बकऱ्या दिलेल्या होत्या. महात्मा गांधीजी त्या शेळ्यांना बदाम आणि काजू खाऊ घालायचे, कारण बदाम आणि काजू महात्मा गांधीजी स्वतः खात नव्हते. त्या शेळीला बदाम आणि काजू खाऊ घालायचे आणि तिचं निघालेलं जे दूध आहे तर हे महात्मा गांधीजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पित होते. तर हा प्रश्न
मला एका इंटरव्ह्यू मध्ये विचारला होता. 1909 मध्ये सावरकर आणि महात्मा गांधीजी यांनी लंडनमध्ये जे इंडिया हाऊस सुरू केलेलं होतं, ठीक आहे, आणि ह्या इंडिया हाऊस मध्ये दसरा मेळावा किंवा दसरा सण हा विजयादशमीचा दसरा तिथे साजरा केला होता. पहिल्यांदा गांधीजींचं भाषण झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा सावरकरांचं भाषण झालं तर त्यावेळी दोघांच्या भाषणामध्ये थोडासा मतभेद झाला होता, हे मात्र आपल्याला दिसून येतं. आणि विजयादशमीच्या दसऱ्यामध्ये दोघंही होते. त्यानंतर बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, म्हणजे तुम्हाला जगामध्ये बदल जर करायचा असेल तर स्वतःमध्ये पहिल्यांदा तो बदल करा, असं महात्मा गांधीजींचं सक्त मत होतं. आसियाटिक रजिस्ट्रेशन ऍक्ट हा ऍक्ट आहे 1894चा. गांधीजींनी जेव्हा दादाजी अब्दुल्ला यांची केस जेव्हा जिंकली आणि रिसेप्शन किंवा समारंभाचं भाषण ठेवलं होतं किंवा कार्यक्रम, तर त्यावेळी त्यांना लेटर मिळालं की भारतीय लोकांच्या मतदानाचा हक्क काढून घेतलेला आहे. आणि म्हणून गांधीजींनी तो मतदानाचा हक्क कोणत्या कायद्याने काढून घेतला, तर एशियाटिक रजिस्ट्रेशन ऍक्ट 1894च्या कायद्याने काढून घेतला होता. म्हणून गांधीजी 21 वर्ष तिथे संघर्ष करत राहिलेले होते. यानंतर गांधीजींची हत्या झाली. आता गांधीजींच्या हत्येबद्दलची थोडक्यात माहिती घ्यायची झाली तर इथं नथुराम गोडसे असतील. हे नथुराम गोडसे 1920च्या असहकार चळवळीमध्ये गांधीवादी नेते होते. याच्यानंतर 1930 पर्यंत हे गांधीजींसोबतच होते, परंतु 1935 ची घटना घडली जी गांधीजींच्या विरोधामध्ये गेली. म्हणजेच 1925 मध्ये RSS ची स्थापना झाली होती आणि RSS च्या स्थापनेच्या पूर्वी 1909 आणि त्याच्यानंतर 1915 नंतर सुरू झालेली हिंदू महासभा जी आहे, तर ह्या हिंदू महासभा आणि RSS मध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांनी गांधीजींच्या हत्येचा कट रचला. लक्षात ठेवा, हे सत्य आहे आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कोणतेही पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं. परंतु गंमत अशी झाली की 1935च्या भारत सरकार कायदा ह्या ऍक्ट नुसार काय गंमत झाली होती, तर बॉम्बे प्रांतापासून सिंध प्रांत वेगळा केला आणि हजारो हिंदू हे विस्थापित झाले, हजारो लोकांची हत्या झाली. नथुराम गोडसे हे गांधीवादी नेते होते, तर हे तिकडे शिफ्ट झाले आणि 1937 मध्ये विश्व किंवा हिंदू महासभा जी आहे, तर या हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले होते सावरकर. आणि मग हे असणारे नथुराम गोडसे हे सावरकरांचे अनुयायी बनले आणि सावरकरांचे अनुयायी बनले म्हणजे हिंदू महासभा. आणि हिंदू महासभा इज इक्वल टू RSS आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग गांधीजींनी जे काम केलेलं होतं, तर गांधीजींच्या कामाचा परिणाम म्हणजे भारतातील असणाऱ्या हजारो हिंदू लोकांना झालेला त्रास. आणि त्याचबरोबर पाकिस्तानला 1947 मध्ये दिलेले 55 कोटी, पहिले 20 कोटी, नंतर 55 कोटी, म्हणजेच अशा पद्धतीने 75 कोटी रुपये अनेक हिंदूंना झालेला त्रास, याचा राग मनात धरून महात्मा गांधीजींची हत्या केलेली होती. ऍक्च्युली याचा कट हा सांगलीमध्ये रचला, काही ठिकाणी म्हणतात सोलापूरमध्ये रचला, आणि मग महाराष्ट्रातून हा कट रचला गेला. आणि मग तिथं गेल्यानंतर ती पिस्तुलीच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली. आता पिस्तूल कोणती वापरली, तर याच्यासाठी M1934 नावाची पिस्तूल होती. जशा पद्धतीनं आपण बघतो की AK-47 1947 मध्ये वापरली होती. त्याचबरोबर आपण बघतो P53 1857च्या उठावामध्ये वापरली गेली होती. 1853 मध्ये बनलेली, 1947 AK-47 आणि 1934 मध्ये बनलेली M1934 दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये वापरली गेलेली सर्वात ताकदवान पिस्तूल होती की ज्याच्यातून एकदाच फायर केलं तर 7 गोळ्या ऑटोमॅटिक फायर होत होत्या. AK-47 मधून 30 गोळ्या फायर होतात. ठीक आहे. आणि अशा पिस्तूल मधून या नथुराम गोडसे यांनी गांधीजींना 5:17 30 जानेवारी 1948 मध्ये बिर्ला हाऊस मध्ये तिथून बाहेर येत असताना त्यांना मारलेलं होतं. तर बघूया सविस्तर माहिती आपल्याला. 30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी 5:17 दिल्लीत असणाऱ्या त्यांच्या बिर्ला हाऊस या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं आणि तिथं राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची नथुराम गोडसे आणि त्याचबरोबर तिथं असणारे अजून एक त्यांचे सहकारी आपटे, तर या दोघांनी त्यांची हत्या केली. बघा, हत्येमध्ये सर्वात महत्वाचे 5 मेंबर होते, परंतु गोळ्या मात्र 2च व्यक्तीने मारल्या, त्यामध्ये एक आपटे आणि दुसरे नथुराम गोडसे होते. तर 3 गोळ्या नथुराम गोडसे यांनी मारल्या, 4थी गोळी ही आपटे यांनी मारलेली होती. तर ते पण आपल्याला महत्वाचं वाटतं. 1949 मध्ये नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारावरती खटले चालवले आणि काहींना मृत्यूदंड तर काहींना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. हा खटला न्यायमूर्ती खोसला यांच्या पुढे चालला आणि जवळपास 17 आरोपी ठरवण्यात आलेले होते. शेवटी नथुराम गोडसे यांना फाशी आणि काही लोकांना जन्मठेप किंवा काही लोकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षा झालेल्या दिसून येतात. आता हे पिस्तूल काही महत्वाच्या भारतीय अधिकाऱ्यांकडेच होतं, परंतु हे पिस्तूल त्यांनी लाहोरवरून मागवलं होतं. M1934 नावाचं पिस्तूल होतं आणि अशा पद्धतीनं 3+1 अशा 4 गोळ्या मारल्या आणि सर्वात शेवटचे त्यांचे शब्द होते हे राम. आणि त्यांनी त्यांच्यासोबत असणारी मीनू ही त्यांची जी नात होती किंवा त्यांच्यासोबत असणारी जी नातेवाईक होती, तर त्यांनी सर्वात शेवटी सांगितलं होतं की माझा मृत्यू झाला
आणि माझ्या मृत्यूनंतर माझ्याच तोंडातून जर देवाचं नाव जर नाही आलं तर मला महात्मा कोणी म्हणू नका. आणि त्यांच्या मृत्यूच्या अगोदर काही मिनिट अगोदर 4 ते 5 या वेळेमध्ये 5 वाजता ते बरोबर तिथे पूजेला जात होते. परंतु मृत्यूच्या काही वेळ अगोदर सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तिघांमध्ये महत्वाची चर्चा चालू होती. ही चर्चा प्रदीर्घ काळ चालली आणि 4:45च्या अगोदर संपवायची होती, परंतु 5 वाजले तरी संपली नाही. म्हणून त्यांनी काय केलं तर एका त्यांच्या नर्सनी काय केलं, घड्याळ दाखवलं आणि 5 वाजता ते निघाले. म्हणजे 5:05 निघाले आणि 5:17 मात्र नथुराम गोडसे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्याने त्यांनी कट रचला होता. तो कट मात्र यशस्वी करून महात्मा गांधीजींची 30 जानेवारी 1948च्या सायंकाळी 5:17 हत्या केली बिर्ला हाऊस या ठिकाणी. सर्वात महत्वाचं की साबरमतीचे संत तुम्ही, तुमचे नाव आहे बापू, अहिंसेचे शस्त्र उचलतात, इंग्रज लागले कापू, स्वातंत्र्याचे शिल्पकार तुम्ही, राष्ट्रपिता म्हणून गौरवले, साध्या तुमच्या आचरणाला महात्मा म्हणून संबोधले. संपूर्ण भारतभरामध्ये महात्मा गांधीजींच्या नावाचा जय जयकार केला जातो आणि महात्मा गांधीजींना त्यांच्या कामासाठी गौरवलं जातं सुद्धा. परंतु महात्मा गांधीजींच्या विचारांच्या आणि महात्मा गांधीजींच्या प्रत्येक गोष्टीची आणि महात्मा गांधीजींची सुद्धा प्रत्येक वर्षी हत्या केली जाते. म्हणून बघा, संपूर्ण भारतामध्ये विशिष्ट जाती, विशिष्ट समुदाय, विशिष्ट संस्था, विशिष्ट राजकीय पक्ष, विशिष्ट राजकीय लोक हे सगळे प्रत्येक वर्षी महात्मा गांधीजींची हत्या करतात. परंतु गांधीजींनी सांगितलं होतं की गांधी मरतील परंतु गांधीवाद हा कधीच मरणार नाही. म्हणून काही दिवसांपूर्वी अतुल कुलकर्णी मराठी अभिनेते यांनी खूप सुंदर एक कविता लिहिली होती की तू मर बुवा एकदाचा, असं नसतं करायचं, मारलं की मारायचं, गोळ्या किती महाग असतात, दरवर्षी घ्याव्या लागतात, पिढ्यानं पिढ्या मेल्या तुला मारून मारून, तू थकत नाही कसा नाहीस, मरून मरून बापू, असं नसतं करायचं, मारलं की मारायचं असतं. प्रत्येक वर्षी गोळ्या किती महाग असतात आणि प्रत्येक वर्षी तुला का मारायचं असतं. एकदा मारून मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस, अरे बदनाम करूनही बधत नाहीस, असं त्यांना पुरून उरायचं नसतं, मारलं की निमूटपणे मारायचं असतं. खूप सुंदर अतुल कुलकर्णी यांनी लिहिलं होतं. पुढे लिहितात, तू ना एक संधी देऊन तर बघ, नोटावरून जाऊन तर बघ, ती सबकी संमती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो, जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरून उरायचं नसतं, मारलं की निमूट मारायचं असतं, तू जाऊ दे ठीक आहे, पुढच्या वर्षी नक्की मर. ओके. अतुल कुलकर्णी मराठी अभिनेते. खूप सुंदर लिहिलेलं होतं. म्हणून गांधीजींनी स्वतः सांगितलं होतं की तुम्ही गांधींना माराल परंतु गांधीवादी विचार ह्या जगातून कधीच संपवू शकत नाही जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि पृथ्वी आहे. इतिहासाच्या खूप काही बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवरती आहेत. आय होप्स तुम्हाला हे लेक्चर नक्कीच आवडलेलं आहे आणि नक्की आवडलं आहे तर गांधीवादी विचार आणि हे गांधीवादी जी फिलॉसॉफी आहे तर ही तुम्ही संपूर्ण तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपवरती शेअर करायला नक्कीच विसरू नका. आय होप्स तुम्हाला ह्या लेक्चरच्या माध्यमातून खूप काही जुन्या गोष्टी, खूप काही नवीन गोष्टी ह्या ऐकायला मिळालेल्या आहेत. लवकरच आपण पुढे कोणत्या महात्म्याची किंवा पुढे कोणत्या समाजसुधारकाची जयंती असेल तर त्यावरती आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे, त्याचबरोबर तुम्ही लाईक आणि कमेंट केली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार, धन्यवाद असेलच. आप मुझे जंजीरों में जकड़ सकते हैं, यातना दे सकते हैं, इस शरीर को नष्ट कर सकते हैं, लेकिन आप कभी मेरे विचारों को कैद नहीं कर सकते. मैं हिंसा का विरोध करता हूं क्योंकि उससे पाया हुआ समाधान बहुत कम वक्त के लिए होता है और उससे पैदा हुई नफरत हमेशा के लिए. अपने आप को खोजने का सबसे अच्छा तरीका है अपने आप को दूसरों की सेवा में खो देना. व्यक्ति अपने विचारों से निर्मित प्राणी है. वो जो सोचता है वही बन जाता है. आप मानवता में विश्वास मत खोइए. मानवता सागर की तरह है. अगर सागर की कुछ बूंदें गंदी हैं तो सागर गंदा नहीं हो जाता. तुमच्या आरोग्यासाठी, अभ्यासासाठी आणि अधिकारी होण्यासाठी एक मार्गदर्शक या नात्याने तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट.